तर विधानसभेमध्ये आणखी एक मुद्दा जोरदार गाजला। आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा सापडल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले। या प्रकरणातील कंपनीच्या मालकांवर काही कारवाई करण्यात आली का असा सवाल अतुल भातखळकरांनी उपस्थित केला। यावर कंपनीच्या मालकांवर नाही तर 2 प्रोडक्शन मॅनेजरवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मात्र मालकांवर कारवाई का झाली नाही असा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय। मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याच्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले। हे बोट कुणाचं असा शोध सुरू झाला। इंदापूरमध्ये ज्या कंपनीत आईस्क्रीमचं प्रोडक्शन झालं त्या कंपनीपर्यंत संशयाचे धागेदोरे पोहोचले। इंदापूरमध्ये ज्या फॉर्च्यून कंपनीमध्ये आईस्क्रीमची निर्मिती करण्यात आली त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या पुढारी न्यूजला कंपनीच्या संचालकांनी दिशाभूल करणारी उत्तरं दिली। फॉर्च्यून डेअरीचे मालक सचिन जाधव यांनी ब्रँड लोकप्रिय झाला म्हणून व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी घातपात घडवल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला। या कंपनीच्या ब्रँडला मार्केटमध्ये बदनाम करण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकार झालेला असावा असं मला वाटतं। यमो कंपनीवरती झालेल्या तक्रारीसंबंधी FSI म्हणजे पोलीस यांच्यावरील तपास चालू आहे। तपासातील सर्व प्रकार तपासासाठी येणाऱ्या यंत्रणांना सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करत आहोत। पुढच्या फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट हे मानवीच असल्याचं स्पष्ट झालं। फॉर्च्यून डेअरीमधील ऑपरेटर ओमकार पोटेचं हे बोट असल्याचं DNA चाचणीमध्ये स्पष्ट झालंय। आता या प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटले। अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी कंपनी आणि तिच्या मालकावर काय कारवाई झाली असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला। ज्या व्यक्तीला हे बोट सापडलं त्या डॉक्टरांनी कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली पण त्याची दखल घेण्यात आली नाही। प्रोडक्शन मॅनेजरवर गुन्हा हा दाखल केलाय। माझ्या माहितीनुसार प्रोडक्शन मॅनेजरवर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाहीये। सर्वच्या सर्व प्रोडक्शन हे तात्काळ रिकॉल करण्याची आवश्यकता होती ते त्या कंपनीने केलं नाही आणि त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांवर नाही तर या दोन्ही कंपन्यांच्या मालकांवर अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल करणार का? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आईस्क्रीम बाबतचा परवाना हा केंद्रामार्फत देण्यात येत असल्यानं राज्य सरकार कमी पडत असल्याचं कबूल केलंय। ज्यांचं बोट सापडलं ते ओमकार पोटे आणि अधिकारी यांच्यावर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा आईस्क्रीम पुढे पाठवण्यात आल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं मंत्र्यांनी सांगितलं। कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। स्टॉप केलं पाहिजे आणि काय विक्री करू नका असं प्रकारचं त्यांनी हे कारवाई आपण केलेलं आहे। तर त्या कारवाई आता या दोघांवर होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण सस्पेंड केलेलं आहे लायसन्स त्यांचा। आणि हे आता अशा प्रकारचं आता जे आलेलं आहे आता आपल्याकडे आपलं DNA टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला माहीत झालं की हे त्याच लेबरचं काम असल्यामुळे ते आपण ते आता स्टॉप ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून हे काम झालेलं आहे। या प्रकरणाशी कंपनीचे संचालक मालकांचा संबंध नाही का असा सवाल सुद्धा भातखळकर यांनी उपस्थित केला। बोट कापल्यानंतर त्या बॅचचे 1830 आईस्क्रीमचे बॉक्स बाहेर पाठवण्यात आले। त्यातले 1500 बॉक्स शोधून बाद करण्यात आले। मात्र 330 बॉक्स ग्राहकांपर्यंत गेले असं मंत्री आत्रामांनी सांगितलंय। पण मालकांचा याच्याशी काहीही संबंध नाही असंही मंत्री महोदयांनी म्हटलं। म्हणजे यात कंपनीचे डायरेक्टर्स कंपनीचे मालक यांचा काही संबंध नाही। आणि जेव्हा त्या व्यक्तीने ऑनलाईन कंप्लेंट केली त्याच्या संदर्भात कुठलीही दखल कंपनीने घेतली नाही। पोलिसांनी दखल घेतल्यानंतर पोलिसांनी FIR केल्यानंतर मग अन्न आणि प्रशासन औषध प्रशासन खात्याला जाग आलेली आहे आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी स्पष्ट उत्तर द्यावं मालकांवर गुन्हे दाखल करणार की नाही आणि ही जी मधली कंपनी आहे त्या कंपनीचा परवाना सुद्धा निलंबित करणार किंवा नाही। त्यांनी जे जवळजवळ 1830
जे बक्षे होते ते त्यांनी तिकडे बाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतर आपण जे रिकॉल केलं, जवळजवळ 1500 आपण रिकॉल केलेलं आहे आणि रिकॉल करून ते सगळं आपण डिस्पोज ऑफ केलेलं आहे. आणि जे काय आपलं जे 330 होते ते सगळं बाजारामध्ये विक्रीला गेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाई आपण मालकाचा काही संबंध येत नाही, कारण की जिथे जे जनरल मॅनेजर होते त्यांनी कारवाई केलं, ताबडतोब ॲक्शन घ्यायला सांगितलं, त्यांनी ॲक्शन त्या लोकांनी घेतलं नसल्यामुळे ते ताबडतोब त्यानं आपण कारवाई केलं. आणि हे जे लायसन्स आहे ते आपण आपलं केंद्र सरकारचं असल्यामुळे केंद्र सरकारने त्याला सस्पेंड केलेलं आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांशी संबंधित आहे. ॲपवरून अन्न मागवणं हे अनेकांसाठी नित्याचं आहे. यावर नजर ठेवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाहीये, हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट झालंय. याबाबत MPSC मधून 192 आणि 81 ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या जागा UPSC मधून रिक्त असून त्या 1-2 महिन्यात भरण्यात येतील असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र एकूणच या प्रकरणावर मंत्र्यांकडून ठोस उत्तर देण्यात येत नसल्याचा आक्षेप सुद्धा घेण्यात आलाय. मात्र त्यावर परवाना निलंबित केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय. आईस्क्रीम मधील बोटाप्रमाणेच असे इतरही अनेक प्रकार गेले काही दिवसांमध्ये समोर येत आहेत. यावर उपाययोजना करण्यास सरकार किती यशस्वी ठरतंय असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.